की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सर्वांना आदेश। बऱ्याचदा कथेवरती बोलत आलेलो आहे मी, पण आज मी तुम्हाला भौतिक जीवनाबद्दल सांगणार आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बघा कसं असतं, काही लोकांचे विचार असे असतात, महाराज आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला शिक्षा मिळते का? ते प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं का? त्याची कर्म आपल्याला भोगावी लागतात का? त्याच्याबद्दल काहीतरी सांगावं. बऱ्याच लोकांचे मला प्रश्न येतात, त्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे. आणि प्रारब्धानुसार माणूस भूतपिशाच्य होतो का त्याला सुटका मिळते? समजा त्याची विधी केली, दशक्रिया केली, अनेक क्रिया केल्या, तरी त्याला पापकर्म करूनही त्याला मोक्ष या इतर जन्म मिळतो का? अशा अनेक लोकांचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे आज त्याच्यावरती मी बोलणार आहे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि मनावर बिंबवायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यातनं बोध मिळाला जाईल. कसं असतं, जन्ममृत्यू हा स्वामींचा खेळ आहे. काय? जन्ममृत्यू हा स्वामींचा खेळ आहे. आज्ञेविना काळ नाही तयाला, परलोकी हिना भीती दयाला. कसं असतं, जो महाराजांचा भक्त असतो, ज्याने अनन्य भावाने, श्रद्धेने, तळमळेने, कुठलाही मनामध्ये स्वार्थ न धरता जो स्वामी भक्ती करतो, स्वामी सेवा करतो, त्याच्या जीवनात अनेक कितीही संकट आले तरी महाराज तारत राहतात. मग ते जीव घेणे संकट आले तरी महाराज त्याच्यातनं बाहेर काढतात. समजा त्याचं आयुष्य भरलेलं नसेल तर, बरं का, जर ज्याचं आयुष्य भरले त्याचा मृत्यू अटळे तो जाणार म्हणजे जाणारच, ही काळ्या दगडीची पांढरेख आहे. पण ज्याचं आयुष्य भरलं नाही, ज्याचा आकस्मिक मृत्यू येतो, हे त्याला माहिती पण नाही तो आज मरणार आहे, तर त्याच्यातनं महाराज त्यांच्या भक्तांना बाहेर काढतात. काय काढतात? महाराज संकेत देत राहतात, कोणाच्या ना कोणाच्या मुखातनं महाराज सांगत राहतात आणि तुम्हाला बाहेर पडण्याची दिशा दाखवत राहतात. ही महाराजांची लीला आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने स्वामी महाराजांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे, श्रद्धेने, बरं का. पण माणूस कंटाळा करतो महाराजांचं नाम घ्यायला, कारण जोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत नाही तोपर्यंत तुमचा आवाज तिथपर्यंत पोचणार नाही. नुसतं वरवर पाया पडून काही होणार नाही. त्याच्यासाठी मनोभावे, श्रद्धेने, तळमळेने महाराजांना हाक मारणे आणि नामस्मरण करणे खूप महत्त्वाचं आहे. आमच्या जीवनात अनेक संकट आले, माझ्या स्वतःच्या जीवनात संकट आले. महाराजांनी मला गादीवर बसवले तरी पूर्व प्रारब्धानुसार तुम्हाला संकट येतात, कर्मानुसार तुम्हाला संकट येतात. तुम्ही अनेकदा जन्म घेत आलेला आहात. मग त्या जन्मामध्ये अनेक आपल्या हातातनं काही वाईट कर्म घडलेले असतात. मग ते शिक्षा आपल्याला ह्या जन्मात भोगावी लागतात. माझ्या जीवनात अनेक ॲक्सिडेंटचे काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यातनंही महाराजांनी वाचवले मला. बऱ्याच गोष्टीतनं स्वामी महाराजांनी वाचवले. मी माझं स्वतःचं सांगतो, इतरांचं सोडून द्या. म्हणून मी काय सांगतोय, मनोभावी श्रद्धेने जर स्वामींची सेवा केली तर महाराज त्याला तारत राहतात. काही लोकांचा विश्वास नसतो देवावरती, ते बोलतात आम्ही देवबिव काय मानत नाही. मग अचानक अशी वेळ येते तर त्याला वाचवायला पण त्या ठिकाणी कोण नसतं आणि ज्यांच्या घरातले रडणारे लोक आहेत त्यांचे डोळे पुसायला पण कोण राहत नाही. अशी बेकार अवस्था निर्माण होते. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांना ईश्वरी शक्ती ही सत्य आहे आणि अंतिम सत्य याला मृत्यू असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? मृत्यू हे अंतिम सत्य आहे. याला तुम्हाला स्वीकारायचं आहे. जो जन्माला आला तो जाणारच आहे, तो काय राहणार नाही. प्रत्येकाची वेळ भरलेली असते, प्रत्येकाची वेळ काळ असते. काळ कधीही टाईम देत नाही आम्हाला. आपण जर बोललो बाबा 1 मिनिट थांब मी माझ्या घरच्यांना भेटून येतो पहिलं, तो वेळ देणार आहे का तुम्हाला? तो जाग्यावर तुमचा घात करून तुम्हाला घेऊन जातो का तुमची वेळ भरलेली आहे. यालाच मृत्यू असं म्हटलं गेलेलं आहे. ज्यावेळेस
काळाचे 2-3 थापड आपल्या कानफडत बसतात, त्यावेळेस आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही, अरे यांनी मला मारलंय आणि घेऊन चाललाय पुढे. त्यावेळेस तुमचा देह खाली पडलेला असतो आणि सगळेजणे बघत असतात. त्यावेळेस तुम्हाला वाचवायला कोण येत नाही. लास्टला एकट्यालाच जायचं आहे का नाही? कोण संगती येणार आहे तुमच्या? कोणीही येणार नाही, एकट्यालाच जायचं आहे. याला मृत्यू असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही कितीही लोकांची कामं करा, तुम्ही कितीही लोकांना त्यांचं पाद्यपूजन करा, रोज त्यांचं तीर्थ घ्या, रोज त्यांची कामं घ्या. 4 दिवस लोक रडतील, 1 दिवस रडेल. बाबा ठीक आहे, बाहेरची लोक 1 दिवस शोक करतील, मित्रपरिवार 2-3 दिवस शोक करतील, घरातले नातेवाईक एखादा 2 दिवस करतील, बायका पोरं आई वडील महिनाभर रडतील, महिनाभर दुःख साजरं करतील. पण त्याच्यानंतर काय? कोण कोणाच्या मागं येत नाही. ज्याला जायचं तो एकटाच जाणार आहे. कोण तुमची कर्म, वाईट कर्म, चांगली कर्म कोण कोणाच्या अंगावर घेत नाही. तिथं तुम्हाला हिशोब द्यायचा यम लोकामध्ये. म्हणून मी प्रत्येकाला आत्तापर्यंत तेच सांगतोय, बाबांनो चांगलं वागा, चांगलं राहा, चांगली कर्म करा, सत्कर्म करा, स्वामींचं नामस्मरण करा, म्हणजे आकस्मिक मृत्यू आपल्याला येत नाही. काय येत नाही? सगळं ठरलेलं असतं, सर्व गोष्टी ठरलेल्या असतात. मृत्यू असतो दुसऱ्याच्या अंगावर, पण जातो तिसऱ्याच्या अंगावर. काय जातो? समजा तुम्ही 4 जण गाडीत बसलायत आणि तुम्ही फिरायला चाललेला आहात आणि मृत्यू फक्त एकाच्याच अंगावर आहे. कोणाच्या? पण त्याच्यामध्ये 3 जणही मृत्युमुखी पडतात. काय पडतात? सगळे मरतात. आणि ज्याचा मृत्यू अटळे तो सुटतो आणि 3 जण अडकतात. कारण की त्याचा मृत्यू होता ना, मग त्याला वेगळी गती मिळाली आणि बाकीचे प्रेत झाले. काय झाले? का त्यांच्या इच्छा आकांक्षा राहिल्या, अपुऱ्या राहिल्या. त्याच्यामुळं काही लोक बरेच जण पिकनिकला जातात, कोण कुठं जातं, कोण कुठे जातं, पण समजत नाही त्यांना कोणाच्या अंगावर काय संकट येते. नाही, आम्ही 4 मित्र फिरायला गेलो, 4 मैत्रिणी फिरायला गेलो, 4 बायका फिरायला गेलो, पण कोणाच्या अंगावर नक्की काय संकट आहे तुम्हाला काय माहिती. काय काय वेळेस काय काय अख्ख्या बसचा घात होतो. बघितला तुम्ही? बसच्या बस कोसळतात खाली, सगळेजण मरतात, एखादे 2 वाचला जातो चुकून. त्याचं पूर्वपुण्य, त्याचा मृत्यू नसतो म्हणून तो वाचला जातो. काळ आलता पण वेळ आली नव्हती. म्हणजे अशा काही घटना तुमच्या जीवनात घडत आहेत, म्हणून त्याच्यासाठी साधना हवी आहे. काय हवी आहे? उपासना हवी आहे. मी बोलत नाही तुम्ही योगी व्हा, तपस्वी व्हा, ऋषी व्हा, साधू व्हा, संत व्हा, काही गरज नाही. तुम्ही प्रपंचिक आहात, मी पण प्रपंचिक आहे, पण त्याच्यामध्ये किमान तुमच्या आमच्या मुखात नाही 15 मिनटं तरी श्री स्वामी समर्थ नाम घेऊ शकता. ज्यावेळी आपण बाहेर निघतो घराच्या, त्यावेळी श्री स्वामी समर्थ नाम 15 मिनटं तरी किमान घ्यायला पाहिजे. संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही कामावरनं येता, शेतातनं इकडनं तिकडनं, त्यावेळेला हातपाय स्वच्छ धुवून चहा पाणी घेऊन नामस्मरण करा, काही हरकत नाही. पण 15 मिनटं किमान तरी नाम व्हायला पाहिजे. आणि त्या नामाची तीव्रता, ती ऊर्जा, ती चेतना, ती महाराजांपर्यंत पोचली जाते. महाराजांना सगळ्या गोष्टी, कारण कोणतरी माझं नाम घेतंय, कुठल्या तरी कान्याकोपऱ्यात माझा भक्त बसलाय, तो माझं नाम घेतो, मग महाराजांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होतं. काय होतं? पण श्रद्धेने करायला पाहिजे. ते केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर फक्त एकच आहे, ते नाम, श्री स्वामी समर्थ नाम. नामाला खूप महत्त्व दिलेलं आहे, म्हणून मी नामाला महत्त्व देतो. मी नाथ संप्रदायामध्ये असूनही यंत्र तंत्र हे नाथ संप्रदायामध्ये याला खूप महत्त्व दिलेलं आहे. पण तरी या गोष्टी मी बाजूला ठेवून लोकांना भक्तिमार्ग आणि नाम काय या गोष्टी शिकवत असतो, सांगत असतो. कारण की यंत्रतंत्रामध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही नामात अडका. पण तरी लोक बोलतात ना महाराज काहीतरी आम्हाला यंत्रतंत्र सांगा, शॉर्टकटमध्ये माणूस पटकनी बाहेर निघतो, त्याला लॉंग कट नको आहे, पटकनी. पण ते पटकनी निघून पण जातं ना, ते जेवढं लवकर मिळतं तेवढं निघून पण जातं पटकनी. जे कष्ट करून मिळवतो ते लास्टपर्यंत टिकून राहतं. म्हणजे अशा काही गोष्टी असतात. आणि काही गोष्टी अशा असतात आपल्या पूर्व प्रारब्धानुसार आपल्याला शिक्षा होत असते. समजा पूर्व प्रारब्धानुसार तुमचा लिव्हर खराब होईल, तुमची किडनी खराब होईल, तुमचं हृदय खराब होईल, कोणाच्या हृदयाला होल असतं, कोणाला ब्रेन ट्यूमर होईल,
कोणाला ब्लड कॅन्सर होईल. हे सगळं पूर्वप्रारब्धानुसार ठरलेल्या घटना आहेत बरं का. आता ठीक आहे, आता काय सगळं बोलतात ना केमिकलचं खाद्य झालेलं आहे, त्याच्यामुळं रोग व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यावेळेस त्याला काय पूर्वपुण्य पण लागत नाही. नाण्याला दोन बाजू असतात बरं का, प्रत्येक गोष्टी समजून घ्या. पूर्वप्रारब्धात नसलं तरी तुम्हाला रोग येऊ शकतात आत्ताच्या ह्या युगामध्ये बरं का. कारण हे खाद्यच आपलं सगळं केमिकलचं आहे, फवारण्यांचं आहे. त्याच्यामुळं माणसाचं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. आणि ज्याच्या पूर्वप्रारब्धामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याला हा रोग होणार. तुम्ही काही किती करा, फार तुम्ही बोलतात ना 30, 35, 40 वर्षापर्यंत निरोगी राहाल, 50 वर्षापर्यंत निरोगी राहाल. 51व्या वर्षी तुम्हाला रोग जडणार म्हणजे जडणार. ही काळ्या दगडीची पांढरेग आहे, हे 100%. काही मी सांगत नाही, आपलं ग्रंथपुराण सांगताय. माझ्या मनाचं याच्यातलं काहीच नाही आहे, हे सगळं सत्य आहे. कोणी मी असू या तुम्ही असू, प्रारब्ध भोगणे प्रत्येकाला भोगायचं आहे. कर्माचा सिद्धांत अटळ असतो, तो कधी कोणा चुकत नाही. देवतांना चुकला नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत. मग प्रारब्धानुसार पण आपल्याला शिक्षा होते. एखाद्याला बघा, एखादा गरीब व्यक्ती, एखादा श्रीमंत व्यक्ती आहे. गरीब व्यक्ती किती कष्ट करू, अख्खे घरचे कष्ट करतात तरी सुधरत नाहीत. सुधारतात का? किती लोक असे 800-800, 1000-1000 रुपये दिवसाला पाडतात, पण दुसऱ्या दिवशी 1 रुपया पण खिशात राहत नाही त्यांच्या. आणि काही एखादा अंगुठा छाप असेल ना, त्याला अचानकच लॉटरी लागली जाते, पैशाचा वर्षाव होतो त्याच्यावरती. का होतो? याला पूर्व प्रारब्ध असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? पण तेच पूर्व प्रारब्ध पैसा आल्यावर बोलतात ना उन्माद होतो. काय होतो? आणि त्याच्याने अहंकार, दंभ वाढायला लागतो आणि माणूस इतरांवर अत्याचार करायला लागतो. काय करायला लागतो? आणि त्याच्यातनं त्याची पुण्याई संपवत जातो. तो काय संपवत जातो? पुण्याई संपली, पापाचा घडा वाढला तर तो पापाचा घडा फुटला जातो. काय जातो? असं समजू नका तो एवढा पाप करतो, अमुक करतो, तरी त्याला देव काय करत नाही. देवाची सर्व लेकर आहेत, पापी, नालायक, हरामी, अनेक सगळे. पण त्याच्यामध्ये देवानी तुम्हाला कर्म करण्यासाठी स्वतंत्र देह दिलेला आहे. काय दिलेला आहे? तुम्हाला बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीत विवेक पण दिलेला आहे. दिला नाही विवेक? नुसती बुद्धी असून उपयोग आहे का त्याच्यात विवेक पण असायला पाहिजे. मग देवानी स्वतंत्र विवेक दिलेला आहे. मग प्रत्येकाने कसं वागायचं हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये पाहिजे. काय पाहिजे? नाही तर अन्यथा आम्ही इकडे पैसा आला लगेच आम्ही वाईट कर्म करायला जातो, कोण कुठं मजा मारायला जातं, कोण कुठे मजा मारायला जातं. एवढे पापाचे घडे वाढवतात. मग ज्यावेळेस पाप मागच्या जन्माचं पुण्य संपलं जातं आणि ह्या जन्माचं पाप वाढलं जातं, त्यावेळेस माणसाचा स्फोट होतो. काय होतो? एखादी लाईट कशी उडते थाडकनी, तशी त्याची अवस्था होते. माझ्या डोळ्यासमोरच्या घटना आहेत अशा. चांगले श्रीमंत लोक, 4-4, 5-5 कपड्याची दुकानं, 2-2, 3-3 गाळे, असे बिल्डिंगच्या बिल्डिंगी, भाडं येतंय पण तरी सुख समाधान नाही, पैसा टिकत नाही, जातो पुढे. यालाच पूर्व प्रारब्ध. आधी मजा मारली आम्ही. काय मारली? पैसा, मजा, मस्ती, बार, पब, याव त्याव पाहिजे ते. कारण पैसा आहे, पैसा आल्यावर सुचत नाही, मजाच मारणे सुचतं माणसाला. आणि एकदा पैसा संपला का वन भटकायला लागतो. मग मरणाचे विचार यायला लागतात. काय यायला लागतात? कर्ज होतं अंगावर. काय होतं? मग याच्याकडनं काढ, त्याच्याकडनं काढ, याच्याकडनं काढ. आणि मग धंदे पण चालत नाहीत, कारण की आधी आम्ही लक्षच दिलं नाही. आम्ही फक्त मजा करत राहिलो, प्रॉपर्टी वाढली, पैसा राहिला, रे काय आता चालू राहील नाही. वेळ आली त्याचा स्फोट होणार आणि ते संपणार. कितीही श्रीमंत असू, तो कितीही वाईट कपडे त्यांनी घातले, पण ज्यावेळेस बोलतात ना कपडे घातले आतमध्ये काळोख असतो का नाही? आतमध्ये काळोख आहे, तो तुम्हाला नाही सांगणार, ते आम्हाला सांगणार. मग आतून एवढा काळोख असतो तर त्याला दिसतच नाही पुढे नक्की काय करायचं. मग अचानकच हेडलाईन येते, अमुक अमुक यांनी फाशी लावून घेतली. मोठेपणा करायचा, फक्त मोठेपणा, बाकी काही नसतं, काही नाही. मी बघितलेले असे जमिनी विकल्या लोकांनी, चांगले श्रीमंत लोक जमिनी विकतायत, प्रॉपर्टी विकल्या, इतकं कर्ज झालंय तर जीवन नकोशी झालेली आहे त्यांना. पण आता लोकांना कडक कपडे घालून दाखवायचे काहीतरी, पण आम्हाला माहिती आहे त्यांची अवस्था काय आहे ती. म्हणून जो सर्वसामान्य माणूस आहे त्यांनी हा विचार करू नये
हा कसा काय श्रीमंत होतोय? तो श्रीमंत नाही, कोणी नाही, त्याच्या ढोंगणाखाली खूप काळोख आहे बाबांनो. तो कधी मरल त्याची गॅरंटी पण नाही आहे. जगायचं म्हणून तो जगतोय अशी त्याची अवस्था झाली आहे. उलट तुम्ही सुखी आहेत, तुम्ही आनंदात आहेत, तुम्ही कुठेही झोपू शकता. पण अशी लोक कुठेही झोपू शकत नाही. यांना रात्रभर घरात झोप लागत नाही, यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, चिडचिड होते, घरच्यांवर धावून जातात. अशी अवस्था निर्माण होते. का? वाईट कर्म केल्यामुळे. मी काय बोललो, नाण्याला दोन बाजू असतात. ही एक बाजू तुम्ही समजून घेतली. वाईट कर्म केल्यामुळे ही अवस्था निर्माण होते आणि माणूस मग टेन्शनमध्ये आला तर बायकोवर राखाड, आईवर राखाड, बापावर राखाड, बाप मुलांवर राखाड, ही अशी अवस्था निर्माण होते आणि त्याच्यातनं वादविवाद निर्माण होतात. वादविवाद निर्माण होतात आणि त्याच्यातनं माणसाचा अंत होतो. काय होतो? त्याला बाहेर घेऊन जा, बाहेर घेऊन जा. आणि मग त्याच्यातनं वादविवाद होऊन त्याचा लास्टला अंत होतो. काय होतो? हां, म्हणजे अशा काय गोष्टी असतात. म्हणून लक्षात ठेवा, नाण्याला दोन बाजू असतात. काही बोलतात ना, याला पूर्वकर्म सांगितलं मी, पण सगळं मिळतं आणि अचानक संपतं. काही लोक ह्याच जन्मामध्ये कष्ट करून, भगवंताचा आधार धरून, स्वामींचे चरण पकडून कष्ट करतो आणि त्या कष्टातनं माणूस पुढे जातो. पुढे गेल्यावरती भरपूर काय त्याला मिळालं जातं. कारण की अशी पण बरीच लोक आहेत आमच्याकडे येऊन आज ते चांगल्या पदावरती आहेत आणि चांगल्या लेवलला आहेत, पण कट्टर स्वामी भक्त आहेत. काय आहेत? त्यांना बघा, अनुभव आल्याशिवाय पण माणूस भक्त होत नाही. त्याच्यात पण स्वार्थ आला. कुठेतरी चमत्कार दाखवायला लागतो प्रत्येकाला. म्हणजे मी नाही बरं का, महाराज दाखवतात. कुठेतरी चमत्कार दाखवायला लागतो, त्यावेळेस माणूस शरण येतो. काय येतो? तसं माणसाला समजत नाही. एखाद्याचं काम होत नाही, अनेक दिवस सेवा करतो तरी काम होत नाही. काम का नाही होत? समजा 10 दिवस सेवा केली ना, 11व्या दिवशी तो खंड पाडणार म्हणजे पाडणारच. कंटाळा करतो माणूस, बोलतो महाराज कामच झालं नाही. मग त्याला मी तरी काय करणार बाबा? तू जर स्वामींची सेवा केली असती, मनोभावे केली असती, रोज सेवा केली असती, खंड न करता केली असती, मी सांगितल्यानुसार जर सेवा केली असती तर तुझं काम 100% झालं असतं. पण माणूस ऐकायला मागत नाही, त्याच्या मनानुसार करायला बघतो. काय होते त्याला? एक दिवस नाही केल्याने काय होतं? मग काहीच होणार नाही. हा अध्यात्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. हे माझ्या मनाचं नाही, गुरु परंपरेतली सिस्टम आहे. त्याच पद्धतीने चालावं लागतं, अन्यथा काही होत नाही. ते का माझ्या मनाचं आहे का? काही नाही. जे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितले, जे आमचे स्वामी महाराजांनी नियम आखून दिलेले आहेत, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते. आणि तुम्हीही सगळेजण स्वामी भक्त आहात. मीच एकटा लाडका नाही महाराजांचा, तुम्ही पण आहात. पण तुम्ही तशी सेवा करायला पाहिजे. स्वामी स्वामी करून नाम घ्यायला पाहिजे, तर स्वामी महाराज तुमच्या जवळ येतील. अशी लोक आहेत, कष्टाने पुढे जातात, खूप पैसा कमवतात आणि अचानकच उन्माद येतो त्यांना, त्या पैशाचा माज येतो. मग काय आकड ती तुम्ही बघू पण शकत नाही. काय माणसाचा तोरा तो, आणि अचानकच काय होतं, तो स्फोट होतो, मध्येच सगळं नष्ट होतं. कष्टाने कमावलेलं तरी नष्ट होतो. कारण की लक्ष्मी चंचल आहे, तीही पाहते, तीही कोणाकडे राहते? जो योग्य माणूस आहे त्याच्याकडेच राहते. जे गरिबीतनं श्रीमंत होतं आणि त्याला लय ऊत येतो, कारण की त्यांनी काय बघितलंच नसतं. लगे फॉर्च्युनर घे, बंगला बांध, अमुक बांध, नंतर भीक माग. नंतर काय तुझं बाबा? गेला पैसा, संपला सगळा. नंतर भीक मागायची वेळ. अल्लाह के बंदे. असं व्हायला पाहिजे का? पण हेच लोकांना कळत नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, ज्या वेळेस नुसतं पूर्वप्रारब्ध माझी कर्म आहेत म्हणून मी भोगतोय असं पण नाही आहे. तुम्ही नव्याने पूर्वकर्म करू शकता, घडू शकता. कारण तुम्हाला देवाने हा मानव देह दिलेला आहे स्वतंत्र. देव फक्त साक्षीदार राहतो. काय राहतो? तुम्ही काय वाईट कर्म करता त्याला देव साक्षीदार राहतो. आणि नंतर लास्टला तुमचा हिशोब करतो. काय करतो? तोपर्यंत तुम्हाला पूर्ण जगण्याचा अधिकार आहे. मजा मारा, मस्ती करा, काय करायचं ते करा, पण वेळ आल्यावर मग रडू नका. काय आता एवढं भाषण देतोय मी, ते व्यवस्थित ऐका. वेळ आल्यावर रडू नका. मग असं का झालं? मग आपण आपलंच आत्मपरीक्षण करायचं, मी काय चुक्या केल्या त्या.
मी चुक्या काय केल्या त्याच्यामुळे हे मला आज भोगावं लागतंय. मग त्याच्यासाठी ह्या भोगातनं बाहेर पडायचं असेल थोडा वेळ लागेल. का इतक्या वर्ष तर भोगत आलाच आहे ना, मग थोडंसं आणखी. आणि त्याच्यातनं स्वामी महाराज बाहेर काढतात त्यांच्या नामातून. कशातून? नाम. जसं रामाच्या नामात ताकद आहे तसं स्वामींच्या नामात ताकद आहे. कशात आहे? श्री स्वामी समर्थ. श्री. तुम्हाला वाटतं या आत्ताचे महाराज आहेत कसं काय नाव? अरे बाबांनो, हाच राम आहे, हाच कृष्ण आहे, हाच शिव आहे, हाच ब्रह्म आहे, हीच देवी आदिशक्ती आहे. खरे या कलियुगामध्ये महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी हा ध्येय स्वीकारला, मानव ध्येय. महाराजांना पण वेदना व्हायच्या त्या काळामध्ये, स्वामी समर्थांना पण ताप यायचा, महाराजांच्या हातापायाला गोळे यायचे. कारण की मानव देह होता. काय होता? पण बोलतात ना, अति भवताप झाल्यामुळे महाराजांनी लवकर देह संपवला, म्हणजे लवकर समाधी घेतली स्वामी महाराजांनी. आणि आज सूक्ष्म रूपामध्ये तुमचं आमचं काम करतायत, आजही, आत्ताही आणि या क्षणीही. मग त्याच्यासाठी सगळ्यांनी स्वामी महाराजांना भजणं खूप महत्त्वाचं असतं. जसं जीवनामध्ये मी आलोय, जगतोय, करतोय, खातोय, आज कमावलं उद्या काय करायचं, ही माणसांची अवस्था झालेली आहे काही लोकांची. मग ती चिंता दूर करायची असेल तर मनोभावे स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी याच्यातनं तुम्हाला बाहेर काढतील, हळूहळू काढतील. महाराज पण परीक्षा खूप घेतात बरं का, फुकट देत नाही कोणाला. कारण की तुम्ही 4 दिवस सेवा करणार, 5व्या दिवशी लगेच दुसऱ्या देवाचे भक्त व्हाल, त्याची गॅरंटीच नाही, माणसाची गॅरंटीच घेऊ शकत नाही. आज स्वामी समर्थ, उद्या शंकर, परवा देवी, तेरवा हनुमंत, मग भैरवनाथ. मग तो बोलून तो बाबाले पॉवरफुल देवांपेक्षा त्या बाबाकडे पळतात, मग आयुष्याचं वाटोळं करून घेतात. ही अवस्था आहे माणसांची. एकाच दगडीवर पाय ठेवा, स्वामी चरण. काय? फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या नामातच किती आनंद आहे बघा ना तुम्ही, किती मानसिक. अहो जन्मतं पोर जर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि ते नामस्मरण केलं, झोपत नसेल, फक्त स्वामीचं नामस्मरण करा मनापासून, तर मुलगा एक 10-12 सेकंदमध्ये झोपला जातो. एवढे महाराजांच्या नामात ताकद आहे. किती लोकांचे अनुभव आहेत. काही मुलांना तर असे महाराजांचे अनुभव आलेत, तो मुलगा आयुष्यात कधीच बरा होऊ शकत नाही, त्यांच्या जीवनात असे चमत्कार घडलेले आहेत. तर बोलतात ना, जिथे डॉक्टर बोलला हा मुलगा कायमचा रोगी राहणार, संपणार, तो मुलगा महिन्यात बरा झालेला आहे स्वामींच्या सेवेत. इतकी स्वामींची ताकद आहे. पण लोकांना ते अनुभव घेताच येत नाही. आणि अनुभव तरी कसे घ्यायचे? असं काही वेगळं काही चमत्कार नसतो. फक्त मनोभावे स्वामींना शरण जायचं, जी काय तुमच्या मनातली इच्छा आहे मनोभावे महाराजांना प्रार्थना करायची, महाराज लक्ष असू द्या, असं होतंय जीवनामध्ये. आणि घरात सकाळ संध्याकाळ नामस्मरण करा, बघा तुमच्यासाठी धावून येतात का नाही येत. या कलियुगातली सर्वात सामर्थ्यवान शक्ती ही भगवान श्री स्वामी समर्थ आहे. काय? या नाथ संप्रदायामध्ये असून पण मी स्वतः गोरक्ष गादी आहे, ही गोरक्ष गादी आहे. या गोरक्ष गादीमध्ये असून पण ही गादी फक्त स्वामी समर्थ महाराज चालवतात, कोणाचंच चालवून देत नाही. एकदा ते उभे राहिले, नाथ पण बाजूला उभे राहतात, सगळे बाजूला. वा महाराज तुमची आज्ञा. काय दत्तगुरू आहेत ते? कोण आहेत? दत्तगुरू आहेत. त्यांच्या आज्ञेशिवाय कोणाचंच चालत नाही. जोपर्यंत ते आदेश देत नाही तोपर्यंत सगळ्यांनी शांती घ्यायची. आणि जेव्हा त्यांना वाटेल ते कार्य करून घेणार म्हणजे घेणारच. मग कोणी किती काही प्रयत्न करू दे, पण ते काम होणार. काळ्या दगडीची पांढरे गे, ही स्वामी शक्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, मी जे सांगितलं तुम्हाला, ज्यांचा आकस्मिक मृत्यू होतो, काही लोक प्रेत होतात आणि काही लोक सुटले जातात. मेलं नाण्याला 2 बाजू आहे. असं नाही ॲक्सिडेंटमध्ये मेला तो भूतच होईल, आता हे रस्त्यावर भटकतं का काय, असं नसतं. त्याचा मृत्यू जर अटळ असेल तो कुठल्याही पद्धतीने मरू शकतो. ॲक्सिडेंटमध्ये मरेल, या वरून घरावरनं खाली पडेल, त्याची गॅरंटी नाही. मग तो काय भूत झाला का? नाही. ते काय आकस्मिक मृत्यू पण त्याला बोललं गेलेलं नाही आहे. त्याचं आयुष्य भरलं आणि तो वेळ आली आणि काळाने लगेच धरलं, खाली आपटला आणि चालला, नारळासारखा फोडून घेऊन चालला. मग तो त्याच्या मार्गाला निघून जातो. मग त्याचा पाप पुण्याचा हिशोब होतो यमलोकामध्ये. आणि काही लोकांचे जर मृत्यू असेल, आकस्मिक मृत्यू, मग कोण ॲक्सिडेंटमध्ये मरतं, त्याच्या चिंधड्या होतात, कोणाचं हेलिकॉप्टर कोसळेल, कोणाचं काय होईल, कोण घरातच ठेस लागून मरेल.
कोण रस्त्याने चालता चालता गाडीच उडवेल, कोण घरावरनं खाली पडेल, कोण एका डोक्याचा दगड घालेल. म्हणजे अशाला आकस्मिक मृत्यू असं म्हटलं गेलेलं आहे. मी नाण्याला दोन बाजू बोलतोय, लक्षात ठेवा तुम्ही. मी काय सांगितलं, असाही मृत्यू झाला तरी माणूस प्रेत होत नाही. त्याचा मृत्यूच अटळ होता, कोणाच्या ना कोणाच्या हातातनं होता, या कसा बी होता, कसा तरी होताच, म्हणून तो असा मेला. आणि जो एखादा त्याचा मृत्यू नसेल आणि अचानकच तो मेला, तो प्रेत होतो. काय होतो? मग तुम्ही त्याचे कितीही काही विधी करा, काही करा, जोपर्यंत त्याचं आयुष्य संपत नाही तोपर्यंत तो प्रेत म्हणून खालीच राहतो. तो पितृयोनीत पण जात नाही, त्याला पितृयोनीत पण जागा मिळत नाही. आणि ते वनवन भटकायला लागतं. काय भटकायला लागतं? सगळेजण इकडे रडतायत, कोण गाणं गाते, कोण काय करते, कोण काय करते, तो सगळं बघत राहतो, सर्व बघतो तो. पण नंतर एक वेळ अशी त्याला समजतं, आता आपण मेलेलो आहोत, आता आपण हाका मारून काही होऊन काहीच होणार नाही. कोणाला आपला आवाज पण जात नाही, आपण असं असं करतोय तरी हात आरपार जातोय खाली तरी समजत नाही, त्यालाच हवा असं म्हटलं गेलं आहे. सगळेजण कोण मोठ्याने रडतंय, कोण कसं करतंय, कोण काय करतंय, काहीही त्याला, तो सगळं बघून तो बोलतो आता रडून काय उपयोग आहे, सगळं झालं संपलं. आणि मग 13व्या दिवसानंतर त्याचा हिशोब व्हायला लागतो. काय व्हायला लागतो? 13व्या दिवसानंतर, बरं का, पहिल्या दिवशी नाही. त्याच्यानंतर मग काय ते त्याच्या कर्मानुसार त्याला शिक्षा होते. आणि त्याचं पुण्य चांगलं असेल तर तो सुटला जातो, परत कुठंतरी चांगला जन्म मिळाला जातो, किंवा स्वर्गात काही काळ राहतो, किंवा कुठंतरी सर्वसामान्य मनुष्य देहामध्ये त्याला जन्म मिळाला जातो. म्हणजे कुठल्या तरी मनुष्य जे आहेत, आईवडील आहेत सर्वसामान्य गोरगरीब, अशा पोटी जन्म मिळाला जातो. कारण भोग जर असले तरी देव दया करून त्याला जन्म देतो. काय देतो? ह्यालाच प्रारब्धाचे भोग असं म्हटलं गेलेलं आहे. मी प्रत्येक बोलतात ना, नाण्याला दोन बाजू असल्यामुळे दोन्ही साईडने मी सांगितलेलं आहे, असतं पण नसतं पण. समजलं तुम्हाला का नाही समजलं? डोक्यावरनं नाही गेलं ना? नाही तर माझं एवढं बोलून काहीच उपयोग व्हायचा नाही. दोन बाजू असतात, असं पण आणि तसं पण. तू असाही मेला तर तू प्रेत होणार नाही, तू परत असाही मेला तर तू प्रेतही होणार. दोन्ही बाजू आहे त्याच्यामध्ये. सगळं पुण्याईचा खेळ आहे. काय आहे? पुण्याचा भाग. म्हणून कोणी असा विचार करू नये हे ॲक्सिडेंटमध्ये मेले म्हणून ते नरकात गेले किंवा भूतप्रेत झाले, असं नाही आहे. त्यांचं मृत्यू अटळ होता त्याच्यामुळे गेले. आणि ज्याचा मृत्यू नाही आहे आणि तो आकस्मिक मरतो तो प्रेत होतो किंवा नरकप्राप्ती होते त्याच्या पापानुसार. म्हणून चांगली कर्म करा, चांगलं नाम घ्या, श्री स्वामी समर्थ म्हणा, रोज सकाळी संध्याकाळी गोरक्षनाथांचं नाम घ्या, सकाळ संध्याकाळ. परत एकदा बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. स्वामींचं नामस्मरण करायचं मोठ्याने टाळ्यांच्या गजरामध्ये. माझाच आवाज निघता कामाने तुमचा सर्वांचा निघायला पाहिजे. ह्याला सामूहिक नामस्मरण म्हणतात. काय म्हणतात? मग त्याच्यासाठी मोठ्याने नाम घ्या, म्हणजे सगळ्यांचं मिळून ते नाम होतं. काय होतं? आलं लक्षात? सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश सर्वांनी प्रसाद घ्यायचा खाली सांडू नका आणि श्री स्वामी समर्थ नाम घेत घेत आपल्या आपल्या घरी जा सर्वांना श्री स्वामी समर्थ